मी पुण्यासारख्या ठिकाणी पाहतो, तुम्ही ओला बुक करा, उबेर बुक करा, टॅक्सीही करा, कुठल्याही ड्रायव्हरला विचारा, तो सांगतो गाव कुठलं, तर बीड, जालना. अख्खा मराठवाडा इकडे होते. मी विधानसभेलाही जनता नवीन चेहऱ्यांना संधी देईल. निश्चितच हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य राहिलं आहे. तर जी काही सामान्य माणसं आहेत ना, तर त्यांचा राजकारणावरचा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे. त्या लोकसभा निवडणुका झाल्या, तर लोकसभा निवडणुकीत आपण पूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण जर पाहिलं तर अनेक प्रस्थापित नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला किंवा पराभव पाहायला लागला. नमस्कार मंडळी, मी शुभम जैन. अनफिल्टर्ड विषय #विषय राजकारणाच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपल्या भेटीला डॉक्टर महेश थोरवे आलेले आहेत. महेशजींनी आपल्या सर्वकष दृष्टिकोनातून उद्योजकता, साहित्य, कला, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यासोबतच आत्ता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील सर्वात मोठा समजला जाणारा आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातून विधानसभेसाठी ते रिंगणात उतरण्याची तयारी करतायत. आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार शुभम, धन्यवाद. आपण आज वेळ काढून माझ्याशी संवाद साधण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. खूप खूप धन्यवाद. मला एक सुरुवातीलाच प्रश्न विचारायचा, म्हणजे मला एका गोष्टीबद्दल कुतूहल आहे खूप जास्त. म्हणजे जेव्हा आमच्या रिसर्च टीमने तुमचा बायोडेटा वाचला, परिचय वाचला, तर त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही कला क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही उल्लेखनीय कार्य केले. तर मला एक प्रश्न पडतो की माणूस एवढं मल्टीटास्किंग कसं करू शकतो? म्हणजे कुटुंबालाही वेळ द्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि त्यात आता नवीन राजकारण. सो हे सगळं मल्टीटास्किंग करणं कसं जमतं आणि यातून कुटुंबालाही वेळ देता येतो का? खरं तर आपल्या प्रश्नाचे दोन भाग आहेत. एक तर पॅशन, ज्याला आपण म्हणतो की मी लहानपणापासूनच थोडासा पॅशनेट आहे. एखादी गोष्ट जर आपण मनावर घेतली तर ती शेवटपर्यंत नेली पाहिजे आणि त्यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करण्याची माझी नेहमीच प्रवृत्ती राहिलेली आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकच माझ्यामध्ये असणाऱ्या ज्या काही कलागुण आहेत, मी ज्या वातावरणात वाढलो, जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना किंवा एकंदरीत माझं जे शिक्षण झालं, या सर्व पार्श्वभूमीवर वेगवेगळे क्षेत्र, मग ते जसं ज्याचा आपण उल्लेख केला की सांस्कृतिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये बालपणीपासूनच मला आवड निर्माण होत गेली आणि त्यामुळे त्यात एक पॅशनेटली काहीतरी आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता यावं या अनुषंगानं मी काम करत आलेलो आहे. आता बदलत्या ह्याच्यामध्ये जसं जसं जबाबदाऱ्या वाढत गेल्या, जसं जसं प्रवास पुढे होत गेला, या सर्व प्रवासामध्ये घरच्यांना किंवा कुटुंबाला तितका वेळ खरं पाहिलं तर देता येत नाही. ती एक नेहमीची तक्रार असतेच, प्रत्येक घरी असते. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझे संपूर्ण कुटुंबीय, माझी आई, माझी पत्नी, माझ्या मुली, हे सर्वजण अतिशय खंबीरपणानं माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये माझ्यासोबत असतात. बहुधा आम्ही घेणारा प्रत्येक निर्णय हा एक कुटुंब म्हणून, कुटुंब संस्था म्हणून आम्ही सर्वजण एकत्र बसून निर्णय घेतो आणि मग तो शेवटपर्यंत येतो. अच्छा, आता कुटुंबाचा विषय निघाला म्हणून त्यालाच एक जोडून प्रश्न की तुमचं बालपण बघितलं, म्हणजे तुमचं बालपणाचा अभ्यास केला, तेव्हा लक्षात येतं की तुमचे वडील शिक्षक आणि आईही शिक्षक. म्हणजे एका शिक्षकाचा मुलगा, साहजिक शिक्षकाचा मुलगा असेल तर एक स्टेरिओटाईप थोडंसं घरातलं वातावरण असणार की अभ्यास, वैचारिक वातावरण पण असेल आणि तुमचे वडील मूलतः वारकरी संप्रदायाशी संलग्न आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आजही गावाकडे की मोठी माणसं आपल्याला सांगतात घरातली, बाबा की आपल्यासारख्या उच्च शिक्षित माणसाने किंवा नॉर्मल सोफिस्टिकेटेड फॅमिली बॅकग्राऊंड असणाऱ्या माणसांनी राजकारणाच्या नादी लागू नये, ते आपलं क्षेत्रच नाहीये असं अनेक वेळा म्हटलं जातं. तर मग हे सगळं असताना जेव्हा तुम्ही विधानसभा निवडणुकींसाठी तयारी करताय आणि तुम्ही एका वेल नोन पक्षाकडून उभा राहण्याची तयारी करताय, तर जेव्हा ही गोष्ट आईंना समजली तेव्हा आईची पहिली प्रतिक्रिया काय होती? किंवा मी आता विधानसभेसाठी, म्हणजे एक चांगली नोकरी आहे, वेल सेटल आयुष्य आहे, एक सामाजिक स्थान आहे, हे सगळं असताना आता मी राजकारणात चालले. नाही, स्वाभाविक आहे. कारण की कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण पाहतो की काही बेसिक प्रश्न असतात आपल्याला, आणि कुठल्याही आई वडील असतील किंवा कुटुंबीय असतील यांची एक अपेक्षा या अगदी साध्या असतात. त्यातही मी ज्या वातावरणात वाढलो किंवा आपण ज्याचा उल्लेख केला, माझे वडील, आई दोघेही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत होते. आई आता निवृत्त झाली, वडील 10 वर्षांपूर्वी गेले. पण या संपूर्ण प्रवासामध्ये जे संस्कार कुटुंबाकडून मिळाले, ते संस्कार मूळतः असे आहेत की आपण कोणाच्या वाटे जायचं नाही, आपण चांगुलपणा घेऊन जायचा,
आणि अगदी लहानपणापासून, म्हणजे माझ्या घरी रेग्युलर हरिपाठ होणार, सर्व लहानपणापासून ज्या पूजा अर्चा, संध्याकाळची प्रार्थना, सकाळची प्रार्थना, ही लहानपणापासून ते घरामध्ये तसं अगदी सुसंस्कारित असंच वातावरण राहिलेलं आहे. आणि त्यामुळं सरळ नाकासमोर आपला सगळा प्रवास झाला पाहिजे अशी एक जी माफक अपेक्षा असते, आपण कोणाला त्रास आपल्यामुळे नाही झाला पाहिजे अशा वातावरणात आपण राहिलेलो आहोत. याच्या एक्झॅक्ट विपरीत अशा स्वरूपाचं राजकारणाचं एक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आणि त्यामुळे जेव्हा आज सर्व चांगलं चालू असताना, आज जगभर आपला वावर आहे, जगातल्या अनेक जगभरातल्या नामवंत संस्थांशी आपला संबंध, प्रत्यक्ष संबंध आहे, किंवा भारतभर महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज संघटना, संस्था यांच्याशी प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आहे आणि करतोही आहोत. त्यामुळे सर्व सुखासुखी चालू असताना अचानक आपण राजकारणात यावं आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी ही त्या पद्धतीनं नसताना, म्हणजे मूळतः आमच्या कुटुंबाकडे राजकारणाचा तसा माझ्या मॅटर्नल म्हणजे आईच्याकडच्या किंवा वडिलांकडून थोडासा वारसा आहे दुरून, पण प्रत्यक्ष मी किंवा माझे पॅरेंट्स हे कधी राजकारणात नाही. पण मी लहानपणापासून नेतृत्व गुणामध्ये आहे. मला लहानपणापासून माझ्या शालेय जीवनापासून पुढे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये आणि ज्यावेळी मी महाविद्यालय म्हणजे ते कॉलेजचा जनरल सेक्रेटरी असेल किंवा अगदी चीफ विद्यालय प्रिफेक्ट असेल, अशी सर्व पदं हे मी शालेय जीवनापासून अगदी व्यवस्थितपणे लिहिल्या आणि यशस्वीपणे सांभाळलेली आहेत. आणि पुढच्या काळामध्ये सामाजिक जीवनात वावरत असताना सुद्धा की अनेक उपक्रमांच्या माध्यमातून किंवा काही आंदोलन असतील, काही बेसिक प्रश्न असतील, या संदर्भानं एक स्ट्रॉंग आवाज म्हणून मी वेळोवेळी उभा राहिलेलो आहे. त्यामुळे नेतृत्व गुण जे मूलभूत असणं गरजेचं आहे ते सर्व संचय हा आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच कुठेतरी ज्यावेळी आपण असा निर्णय घेतला की हीच योग्य वेळ आहे, आज समाजामध्ये आपण केवळ बाहेर राहून, सिस्टीमच्या बाहेर राहून दोष देण्यात अर्थ नाही आहे. कारण की ते सर्व गोष्टी झाल्यात. म्हणजे आजपर्यंत मी माझ्याच्याने जे जे शक्य आहे त्यावेळी त्याच वेगवेगळ्या प्रश्नांना आवाज उचलत आलेलो आहे. त्या प्रश्नांना न्याय मिळावा याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलेलो आहे. आणि म्हणून मला कुठेतरी असं वाटलं की ज्यावेळेस आपल्याला प्रवाहात राहून तो न्याय मिळत नाही आहे, तर आता आपल्याला स्वतः कुठेतरी ते मोरक्या म्हणून पुढे आलं पाहिजे. आणि म्हणूनच हा निर्णय मी घेतला. आणि मी ज्यावेळेस माझ्या कुटुंबियांना, माझ्या आईला आपण प्रश्न विचारला आईची प्रतिक्रिया काय होती, तर स्वाभाविकपणे सगळ्याची प्रतिक्रिया, अरे सगळं चांगलं चालू आहे तर तू का विनाकारण, राजकारण थोडंसं विचित्र असं मानलं जातं. लोक एकमेकाला त्या राजकारणामध्ये खोटे नाटे आरोप करतात. आपण सरळ मार्गी माणसं आहोत. तुझं आजपर्यंत एकदम डेकोरेटेड करिअर राहिलेलं आहे, असंख्य पुरस्कार मिळालेत, लोकांचं एवढं कौतुक मिळालंय सर्व स्तरावर. अशात कुठेतरी कुणीतरी काहीतरी गलिच्छ स्वरूपामध्ये आपल्यावर आरोप केले, काही केलं, तर मग तो आपण का विनाकारण त्या वाटेला जायचं. तर मी घरच्यांना, आईला, सर्वांना सांगितलं, माझ्या सर्व कुटुंबियांना सांगितलं की राजकारणाच्या विषयी असणारा दृष्टिकोन लोकांचा कदाचित तसा असेलही, पण आपण चांगुलपणावरचा विश्वास आपला हटू द्यायचा नाही आहे. आपण चांगल्या उद्देशानं, शुद्ध हेतूनं आपण राजकारणामध्ये येत आहोत. आपला चांगुलपणावरचा विश्वास हा निरंतर राहिला पाहिजे. याच भावनेनं आपण राजकारणात जाऊया. आणि जर आपली पाठी कोरी आहे, आपण स्वच्छ आहोत, तर असे कोण आपल्याला अडचणी आणून काय अडचणी आणतील, असं साधा माझा लॉजिक होतं. आणि शेवटी घरच्यांनीही मला पूर्ण ताकदीनं मागे उभं राहण्याचं आश्वासन दिलं आणि मी आता विधानसभेच्या इलेक्शनमध्ये उतरतो आहे. तुमच्या नजरेतून राजकारणाची व्याख्या काय मग? राजकारण हे खरं तर लोकांच्या, राजकारण हा शब्दच मुळात हा समाजकारणाला न्याय देण्यासाठी असणारं एक टूल किंवा माध्यम म्हणून राजकारण पाहिलं पाहिजे. कारण मुळात समाजामधले वेगवेगळ्या प्रश्नांना सरकार दरबारी जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यासाठीची जी यंत्रणा आहे ते राजकारण आहे. म्हणजे मग ते आपण पाहतो की डेमोक्रेसीमध्ये आज आपण जगातला सगळ्यात मोठा डेमोक्रॅटिक कंट्री म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आणि त्यामुळे की अगदी तळागाळातल्या माणसाला जर कुठल्याही गोष्टीसाठी न्याय मिळवायचा असेल, त्याला काही गोष्टी घडवून आणायच्या असतील, तर त्याच्यासाठी सिस्टीममधून जात असताना त्याला ते शक्य होणार नाही प्रत्येक ठिकाणी. म्हणून तो त्याचे प्रतिनिधी नेमणूक करून देतो. आणि ही त्या प्रतिनिधीची जबाबदारी आहे की मला ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला त्याला न्याय मिळवून देता आला पाहिजे, त्याच्या समस्या निराकरण करता आलं पाहिजे, त्या माणसाला हक्काने
आपल्याला एक जनप्रतिनिधी म्हणून त्या माणसाला कुठल्याही क्षणी हा आपल्याला अप्रोचेबल असलो पाहिजेत आपण, आणि सर्व लोकांना एक विश्वास म्हणून आपण प्रतिनिधी म्हणून जात असताना सर्वांचा विश्वास तितक्या ताकदीनं वरपर्यंत घेऊन जाता आला पाहिजे. त्यासाठी राजकारण हे एक माध्यम आहे असं मला वाटतं. म्हणजे आता तुम्ही जो शब्द वापरला की विश्वास, राजकारणात असो किंवा सामान्य जीवनात असो, सामाजिक जीवनात असो, आपल्या वैयक्तिक आयुष्यात असो, विश्वास या शब्दाभोवती आपण सगळे फिरतोय. या शब्दाभोवती सगळं काही चालू असताना पण जरा सध्याचं राजकारण जर आपण महाराष्ट्रातलं किंवा देशातलं जर बघितलं तर हे फोडाफोडीचं राजकारण, पक्षाफोडी किंवा रात्रीतून आमदार पळवणं, घोडेबाजार ज्याला म्हटलं जातं राजकीय भाषेत, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतोय सध्याच्या राजकारणातला, तर जी काही सामान्य माणसं आहेत ना, तर त्यांचा राजकारणावरचा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे. कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? नाही, अगदी आपण ज्या पद्धतीने आता उल्लेख केला, परिस्थिती थोडीशी विचित्र आहे. कारण की आज मी वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये फिरतो आहे आणि पूर्ण ताकदीनिशी फिरतो आहे. ज्या प्रतिक्रिया मी अनुभवतोय तर लोकांच्या मनामध्ये कुठेतरी रोष आहे. एकंदरीत राजकीय व्यवस्था आणि हे पक्षीय राजकारण यामध्ये काही पक्ष ते फोडाफोडी असेल किंवा लोकांनी ज्या अचानक पक्ष बदलून दुसऱ्या पक्षामध्ये जाणं, पण लोकांमध्ये एक असं आहे की बाबा आम्ही ह्याला मतदान केलं आणि हा माणूस आता दुसरीकडे गेला, आणि हा जो राग आहे थोडासा, आणि दुसरी एक लोकांमध्ये माणसे झाली अरे सगळे सारखंच होतं, म्हणजे काय फरक काय. त्यामुळे मूळ विचारधारेवर आधारित हा मतदानांचा कल आहे. मूळ जी विचारधारा आहे ते मूळ विचारधारा कुठलीही असो, कुठल्याही विचारधाराची असू दे, तर त्या विचारधारेला लोकांनी पूर्ण ताकदीने न्याय दिला पाहिजे आणि त्यामुळे लोक त्या पक्षांच्या विचारधारेच्या मागे निश्चितपणे आता राहतील. ह्या संभ्रमावस्थेमध्ये मी एका दृष्टीने म्हणेल की ही चांगली गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की यामुळे सामान्य माणसापर्यंत हे लक्षात आलं की अरे हे घोडाबाजार होतोय हे चुकीचं आहे, हे पक्षीय राजकारण चुकीचं आहे. केवळ सत्ता स्थापनेसाठी ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये गोष्टी झाल्या हे सगळं चुकीचं आहे. लोकांनी निवडून दिल्यानंतर त्या प्रतिनिधींनी लोकांच्या भावनांचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत, ही एक सामान्य लोकांमध्ये एक भावना आहे. आणि म्हणून नवीन नेतृत्व कडे लोकांचा कल आहे. आता मी पाहत असताना लोकांना आता कळालंय की, विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये मी बोलेल की लोकांची अशी धारणा आहे की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य पार्श्वभूमीचा सुशिक्षित आणि नवीन नेतृत्व हे पुढे आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये दूरदृष्टी आहे, जो वेगवेगळे उपक्रम लोकांपर्यंत घेऊन जाईल आणि तितक्या ताकदीनं तो लोकांच्या समस्यांना विधानसभेपर्यंत घेऊन जाईल, सरकार दरबारी घेऊन जाईल आणि न्याय देईल. म्हणून मला वाटतं की या सर्व पार्श्वभूमीवर एक प्रकारे हे चलत असतं. म्हणजे राजकीय याचा विचार आपण अभ्यास केला की दर 20-25 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण होते. महाराष्ट्राचा इतिहास पाहिलं तर महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधीपासून तर अगदी 1960 नंतर ज्या फेजेस आपण अनुभवल्या त्या प्रत्येक टप्प्यामध्ये 20 वर्षाच्या गॅपने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संक्रमण झालेलं आहे. आणि त्यामध्ये आत्ताची ही वेळ अशी आहे की इथे निश्चितपणे युवा नेतृत्वांना संधी आहे. आणि त्यामुळे जुने ज्या काही बेरजा वजाबाकी गणितं जी झाली आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगल्या भावनेनं लोक नवीन नेतृत्वांकडे पाहत आहेत की नवीन लोकांना संधी मिळाली तर हे लोक व्यवस्थितपणे आपल्याला आपल्या प्रश्नांना न्याय देतील. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे जाऊन व्यवस्थित काम करण्याची इच्छा होती. सुरुवातीला तुमचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न होतं. हो. परंतु तो प्रवास काय होता की ते कलेक्टर बनण्याचं तुमचं स्वप्न होतं, तो प्रवास तुम्हाला नंतर काही कारणास्तव सोडावा लागला, काही आयुष्यात प्रसंग घडले की त्याच दरम्यान वडिलांचं निधन झालं होतं, तर तो प्रवास काय होता? जसं मी सांगितलं की मी लहानपणापासून मेरिटियस स्टुडंट होतो. अगदी म्हणजे मला आठवतं मी 4थीला असताना बीड जिल्ह्याचे जे त्यावेळेसचे कलेक्टर होते त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. आणि स्वाभाविकपणे कुठलाही मोठा माणूस लहान मुलांचं कौतुक करताना विचारतो की अरे बाबा तुला काय व्हायचं मोठं होऊन. मलाही असा प्रश्न विचारण्यात आला आणि मी सांगितलं मला कलेक्टर व्हायचं आहे. तर सर्वजण हसले कारण की जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तो सन्मान होत होता आणि त्यांनाच मी सांगितलं की मला तुमच्यासारखे कलेक्टर व्हायचं आहे. पण हा केवळ एक संवाद नाही राहिला, त्या आयुष्याचं एक मिशन बनला.
आणि त्यामुळं लहानपणीपासूनच मला कलेक्टर व्हायचं आहे हे डोक्यात ठेवून मी अभ्यास करत गेलो. आणि त्या पद्धतीनं संपूर्ण म्हणजे ज्या ज्या गोष्टी मला UPSCची परीक्षा क्रॅक करण्यासाठी पूरक होतील त्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून अगदी प्रामाणिकपणे करत गेलो. आणि मग त्यानिमित्त मग मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये मी पूर्ण ताकदीनं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागलो. आणि एक त्या वातावरणामध्ये सुद्धा की हा मुलगा नक्की IAS होईल असं मला जे काही शिकवणारे लोक होते, माझे जे काही सहकारी होते, असंख्य माझे मित्र आज प्रशासनामध्ये आहेत आणि चांगल्या ताकदीनं चांगल्या पद्धतीनं ते काम करत आहेत. पण परिस्थिती कधी कधी आपल्याला या गोष्टीपासून दूर ठेवते. त्यामुळं प्रामाणिक प्रयत्न करून मग कधी प्रिलिम्स, कधी मेन्स, कधी मुलाखत अशा सगळ्या प्रकारच्या सगळ्या स्तरावर प्रवास झाल्यानंतर अगदी असं वाटत असताना की आता यावेळेस आपल्याला पोझिशन मिळेल आणि आपण मेरिटमध्ये असू, दुर्दैवानं वडील गेले आणि अचानक एक दुःखाचा डोंगर हा आला, जबाबदाऱ्या आल्या. आणि त्यामुळं आपला प्रवास, माझा प्रवास हा तसा कुणी गॉडफादर शिवाय झालेला आहे. आणि मग ते एक अतिशय सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक दुःख आलं. त्यामुळं थोडे गणितं बदलली, घरच्या जबाबदाऱ्या बदलल्या, जबाबदारी वाढल्या. त्या पार्श्वभूमीवर मग मी IBPSची एक एक्झाम होती ती क्रॅक केली होती. आणि मग मी त्या पार्श्वभूमीवर बँकेमध्ये नोकरी तात्पुरती जॉईन केली. आणि सोबत आपण अभ्यास करू UPSCचा आणि पोस्ट काढू. पण दुर्दैवानं असं झालं की बँकेचा व्याप इतका होता की मला अभ्यासाकडे पूर्ण तेवढा तितक्या ताकदीने न्याय देता नाही आला. आणि तरीही माझा जो चौथा अटेम्प्ट होता तो मी त्यावेळी घ्यायचं धाडस केलं. कारण की माझा असा समज होता की आधी आता मेन्स झालेली आहे आणि आपण यावेळेस नक्की आपल्याला तेही होईल. पण तो धाडस जरा वर्कआउट नाही झालं आणि दुर्दैवानं माझ्या चौथ्या अटेम्प्टला माझी प्रिलिम्सच नाही निघाली. पण मग त्यानंतर मी ठरवलं की नाही, आता UPSCचे तर आपले अटेम्प्ट संपलेले आहेत आणि मग पुढे प्रवास जर स्पर्धा परीक्षेचा करायचा असेल तर आपण या क्षेत्राशी हे राहिलं पाहिजे. मग मी बँक सोडली आणि माझ्या स्वतःच्या इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये मी चालू केल्या, ज्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. मुलं जोडली गेली. आज माझे कित्येक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये यशस्वी होऊन प्रशासनामध्ये अतिशय उच्च पदावर काम करत आहेत. पण तो असा सगळा एकंदरीत प्रवास झाला आणि खूप काही शिकवून गेला तो प्रवास. प्रशासनातल्या बारीक सारीक गोष्टी त्यामुळे लक्षात आल्या. प्रशासनातली पकड कशा पद्धतीनं आपल्याला घेता येऊ शकते हेही लक्षात आलं. एक चांगलं नेटवर्क अधिकाऱ्यांमध्ये भारतभर हे त्या माध्यमातून माझं तयार झालं. मग त्याच्या काही ज्यांनी माझ्याबरोबर अभ्यास केला असेल, काही पुढे असतील, काही मागे असतील, ज्यांना मी शिकवलं असेल, असे अनेक यांच्या माध्यमातून एक चांगलं नेटवर्क झालं. प्रशासन जवळून पाहता आलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जी होते ती आपल्याला भरपूर काही शिकवून जाते. UPSCचा तो जो काही पॅशनेट माझे जे काही आयुष्यातले 5-10 वर्ष मी त्यासाठी दिले ते मला भरपूर काही शिकून गेली. माणसं ओळखायला शिकून गेली, प्रशासनातल्या यंत्रणा बारकाईनं पाहायला शिकून गेली. आणि त्यामुळे मला वाटतं तो एक अतिशय फ्रुटफुल असा स्वरूपाचा माझ्या आयुष्यातला फेज होता. आणि मी समाधानी आहे की त्यावेळेस मी हा निर्णय घेतला आणि त्या स्पर्धा परीक्षांना मी यशस्वीपणेही केलं. पण कदाचित त्यापेक्षा चांगलं माझ्या हातून काही करायचं होणार असेल म्हणून मला अपयश आलं असेल अशा मला आशावाद आहे. म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन शोधला पाहिजे माणसाने. अगदी बरोबर आहे की तो आपल्याला चांगल्या गोष्टी करण्याची काहीतरी नवीन दिशा दाखवत असतो की आपण हारलं नाही पाहिजे, आपण काहीतरी नवीन गोष्ट शोधून पुढे गेलं पाहिजे. तर आता आपण परत आपल्या तालुक्याकडे येऊयात. आता आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातून तुम्ही विधानसभेसाठी रिंगणात उतरताय, तयारी करताय. अनेक युवकांचा तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय की जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलला फिरताय किंवा मी स्वतः त्या तालुक्यातला असल्यामुळे काही चर्चा माझ्यापर्यंतही येत आहेत. परंतु जेव्हा आपण आपल्या तालुक्याची पार्श्वभूमी बघतो की आपल्या तालुक्याने भरपूर दिग्गज नेते दिलेत, दिग्गज नेते आहेत, प्रस्थापित आहेत, असंख्य म्हणजे आत्ताच्या निवडणुकात बघितलं तरी जवळपास 3 ते 4 प्रस्थापित उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी करताय वेगवेगळ्या पक्षांकडून. अगदी खरं आहे. पण तुम्ही तालुक्यातले प्रश्न बघितले म्हणजे कदाचित तुम्ही आणि मी लहान असताना एक आपण 2 रुपयाला किंवा 3 रुपयाला पाण्याचा हंडा असेल पिण्याच्या पाण्याचा, तो तेव्हापासूनचा प्रश्न आहे. जवळपास 20 वर्ष ते 25 वर्ष झाले तो प्रश्न आहे तसा आहे. फक्त एवढंच होतं की त्यावेळी तो पाण्याचा हंडा 2 रुपयाला होता, आत्ता तो पाण्याचा हंडा 6 रुपयाला झालाय.
परंतु प्रश्न तिथेच आहे. मग कधी कधी काय वाटतं की ह्याच्या पलीकडे जाऊन मग आपल्या तालुक्यामध्ये कुठे MIDC नाही आहेत, बरोबर, युवकांना रोजगारासाठी पुणे, अहमदनगर, मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमध्ये स्थलांतरित व्हावं लागते. मग अनेक वेळा कुटुंब गावाकडे सोडून इकडे स्थलांतरित व्हावं लागते फक्त रोजगारासाठी. मुळात हे MIDC आणणं किंवा मुलांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणं हे प्रश्न खूप पुढचे राहिले. मुळात आपण अजून मूलभूत प्रश्नांमध्येच आपला तालुका अडकलेला आहे. तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, अगदी बरोबर तुम्ही स्पॉट आउट केलेला आहे. खरं पाहिलं तर आष्टी, पाटोदा, शिरूर हा मतदारसंघ हा कदाचित मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ, बरोबर आहे. 3 तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ आहे. आष्टी तुलनेनं मोठा तालुका आहे, पाटोदा मोठा तालुका आहे, शिरूर तालुक्याचा अर्धा भाग हा या मतदारसंघामध्ये येतो. आणि अगदी सुरुवातीपासून आष्टी, पाटोदा, शिरूर या मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गज नेतृत्व या तालुक्यानं दिलेले आहे. या तालुक्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा छान पद्धतीनं या तालुक्यानं कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे आजपर्यंतच्या संपूर्ण प्रवासामध्ये. पण आत्ता मूळतः विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये उतरत असताना मी या सर्व गोष्टींचं मी बारकाईनं पहिला अभ्यास केला. जसं मी सुरुवातीला आपल्याला बोललो की बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला या तालुक्यामध्ये करता येण्यासारख्या आहेत, ज्याचा उल्लेख आपण केला. काही झालंच नाही आहे का तालुक्यामध्ये, तर असं मी बिलकुल म्हणणार नाही. बऱ्याच चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, पण जितक्या ताकदीनं त्या करता येऊ शकता आल्या असत्या तितक्या ताकदीनं ते झालेल्या नाही आहेत, हे मात्र खरं आहे. कारण तालुक्यातली एकंदरीत परिस्थिती, मतदारसंघातली एकंदरीत परिस्थिती ही अशी आहे की राजकारण हे राजकारणासाठी करायचं आहे, राजकारण हे समाजकारणासाठी करायचं आहे, अशी भूमिका पाहायला मिळत नाही आहे. ती कदाचित ती गरजेची आहे असं मला वाटतं. कारण की समाजामध्ये केवळ मला सपोर्ट करणारे लोक, माझे कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांना जपण्यासाठी मग ते कामाच्या माध्यमातून किंवा त्यांना कसं हे करायचं आहे असा दृष्टिकोन ठेवला जातो आहे. आणि ज्यामुळे इतर दुसऱ्यांना कुठेतरी पाण्यात पाहणं असेल, त्यांना काहीतरी कुठल्या काही गोष्टींपासून वंचित ठेवण्यात येत असेल, अशा ज्या काही गोष्टी घडत आहेत हे तालुक्यासाठी निश्चित चांगलं नाही आहे, मतदारसंघासाठी निश्चितच हे चांगलं ठिकाण नाही आहे. म्हणून ज्यावेळेस मी आत्ता मतदारसंघात उतरतोय तर मी अतिशय शुद्ध हेतून उतरतोय. सर्वजण, माझी पाठी कोरी आहे, मला कोणाशीही उणं नाही आहे, मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. उद्या मला पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर, मी इलेक्शन लढल्यानंतर सुद्धा जे लोक मला विरोधात काम करतील त्यांच्याविषयीही माझ्या मनामध्ये राग कधीच नसणार आहे. तो माझा पिंडही नाही आहे, राजकारण हे माझं पिंड नाही आहे. मला त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं कोणाचा रोष घेऊन जायचंही नाही आहे. पण निश्चितपणे मतदारसंघातल्या ज्या बेसिक समस्या आहेत, आपण बोललात, आपण आता मोठ्या जग झपाट्यानं बदलत आहे. मी जगभर फिरतोय, मला माहिती आहे की मी पाहिले, माझ्या डोळ्यांनी पाहिले की कशा पद्धतीनं गोष्टी या बदलत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर कुठेतरी माझ्यासारख्या माणसाला वाटतं की अरे, ज्या भागातून मी आलोय त्या भागामध्ये आजही आपण मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतोय. पाण्याचा आपण उल्लेख केला. मी तुमच्यापेक्षा थोडा मोठा आहे. मी लहान असताना मला 1 रुपयाला हंडा होता, तुम्ही असताना कदाचित 2 रुपयाला असेल, पण आता तो 5-6 रुपयाला झाला. बरोबर. ही गोष्टीचं आपल्याला कुठेतरी आपल्याला हे वाटलं, म्हणजे माझ्यासारख्या माणसाला त्रास होतो की पिण्याचं पाणी जर आपल्याला आजही विकत घ्यावं लागत असेल तर यासारखी शरमेची बाब ही आपल्या मतदारसंघासाठी नाही आहे. कारण पिण्याचं पाणी हा तर प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे, ती जीवनाची सर्वात आवश्यक बाब आहे. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मला इलेक्शनच्या माध्यमातून उतरताना मला काहीही खोटे मोठे आश्वासनं करायचीच नाही आहेत. मी जे बोलणार तो मूलभूत मुद्द्यांवरच बोलतोय की पाण्यासारखा प्रश्न असेल, रोजगारासारखा प्रश्न असेल, मुलांच्या, युवक वर्गांच्या नोकऱ्यांचे प्रश्न असतील, हे मूलभूत प्रश्न आहेत. याला कुणीच उत्तरदायी नाही आहे. दुग्धजन्य उत्पादक जे आहेत, जे दुधाचा व्यवसाय करतायत, त्या भोळ्या भाबड्या लोकांचे असंख्य प्रश्न आहेत. दुधाच्या दरापासून तर कितीतरी गोष्टी आहेत, त्यांना कितीतरी संघर्ष करावा लागतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मूलभूत. आज आपल्या भागामध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघ किंवा एकंदरीत मराठवाडा हा संपूर्ण भूभाग, हा याची अख्खी इकॉनॉमी
ही कृषीजन्य व्यवसायांवर आधारित आहे. सामान्य शेतकऱ्याला कृषीच्या माध्यमातून, पण आपण त्यांच्यासाठी काय करतो आहोत, काय गोष्टी त्यांच्यापर्यंत जात आहेत. आज शेतकऱ्यांना, मी आता गावागावी फिरतोय, शेतकऱ्यांना इतका रोष का असायचं कारण काय? त्यांच्यापर्यंत जर शेकडो योजना आहेत तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आहेत याचा अर्थ. बरोबर. जर योजना असतील तर, किंवा त्या तितक्या प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत कन्व्हिन्सिंग मोडमध्ये जात नाही आहेत. म्हणून या सर्व गोष्टी होत असताना आपण अतिशय चांगल्या हेतूनं बेसिक मूलभूत प्रश्नांना घेऊन आपण मतदारसंघामध्ये जात आहोत. आपल्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये अनेक नवीन कार्यकर्ते आहेत, अनेक दिवसांपासून काही पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत, तसे अनेक प्रस्थापित किंवा नवीन चेहरे जे आहेत ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आणि तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातून इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गटातून तुम्हाला उमेदवारी मिळेलच हा आत्मविश्वास कुठल्या गोष्टीवर आहे तुमच्या? नाही, मूळतः मी गेली 20-25 वर्षापासून पुरोगामी विचारानं वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देत आलेलो आहे. माझा पिंड जो आहे तो मूळतः पुरोगामी विचारांचा आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच पुरोगामी चळवळीचं नेतृत्व करणारा देशातील सर्व सक्षम नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब आहेत. आणि त्यामुळे स्वाभाविक असं झालं की पुरोगामी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून, मग ते कित्येक उदाहरणास्तव मला सांगता येतील, अनेक मुद्द्यांना घेऊन अगदी रस्त्यावर उतरणं असेल, वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन निवेदनं देणं असतील किंवा सक्रिय पद्धतीनं योगदान देणं असेल. मग ते नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्यानंतर जे काही एक तरुणांचं संघटन त्या संदर्भात उपोषण करत होतं किंवा हे होत होतं, त्यातही माझा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या असेल, अशा अनेक उदाहरणं मला सांगता येतील की ज्यामध्ये एक पुरोगामी चळवळीला ताकद देण्यासाठी सक्रियतेने मी योगदान देत आलेलो आहे. पुढे ज्यावेळी पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली तर शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यापासूनच त्यांची विचारधारा, त्या विचारधारेला, त्यांच्या मुद्द्यांना प्रभावीपणे लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे जे माझ्या माध्यमातून मला करता आलं ते मी केलेलं आहे. पक्षाच्या अनेकविध उपक्रमांमध्ये कुठे काही शिबिर असतील, करिअर मेळावे असतील, मार्गदर्शन शिबिर असतील किंवा विद्यार्थ्यांना रोजगाराच्या साठी महानगरपालिका पुण्यासारख्या ठिकाणी चंचलाताई असतील, कैलासवासी स्वर्गीय अजित बाबर असतील, यांच्या माध्यमातून जे काही उपक्रम केले गेले किंवा अगदी आत्तापर्यंत प्रशांत दादांपर्यंत, तर अशा अनेक उपक्रमांमध्ये सक्रियतेने मला सहभाग करता आला. पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून योगदान देत असताना पक्षातील अनेक दिग्गज लोकांच्या सोबत माझा संपर्क आला, ज्यात मग श्रीनिवास पाटील साहेब असतील, रोहितदादा असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील किंवा बजरंग बाप्पा सोनवणे असतील, अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या सोबत प्रत्यक्ष काम करता आलं. म्हणून त्यामुळे स्वाभाविकच शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला उमेदवारी मी मागणं अपेक्षित होतं. कारण मूळतः मी त्या पक्षाच्या विचारधारेला वाहून घेऊन गेली 20 वर्ष काम करतो आहे, साहेबांवर श्रद्धा ठेवून. आणि अनेक सामाजिक उपक्रम म्हणजे आत्तापर्यंत 15-20 वेळा तरी प्रत्यक्ष साहेबांबरोबर मला या निमित्तानं काम करायची संधी मिळाली, म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. आणि मला विश्वास आहे की जे काम मी आजपर्यंत केलेलं आहे, कारण की पक्षातले अनेक दिग्गज लोक हे मला अगदी जवळून ओळखतात, त्यांनी माझं काम पाहिलेलं आहे, माझी काम करायची पद्धत बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे, माझा जनसंपर्क माहिती आहे, माझं जे नेटवर्किंग आहे, माझा स्किल सेट हा सगळ्यांना बारकाईनं माहिती आहे. त्यामुळे निश्चितच या सगळ्या गुणांचा विचार करता पक्ष मला उमेदवारी देईल. आणि दुसरी याची महत्त्वाची बाजू की आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचा जर विचार केला तर आज मतदारसंघामध्ये जनसामान्यांची अशी भावना आहे की प्रस्थापित लोक नको आहेत, एक नवीन चेहरा त्यांना हवा आहे, युवा चेहरा त्यांना हवा आहे, जो सुशिक्षित असावा, निर्व्यसनी असावा, चारित्र्य संपन्न असावा आणि लोकांच्या प्रश्नाची जाण ज्याला आहे, जो पोटतिडकीनं त्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकतो, असा मतदारसंघातला एक सक्षम युवा त्यांना उमेदवार म्हणून हवा आहे. आणि मला वाटतं या सर्व निकषांवर मी हे सर्व निकष प्रभावीपणे पूर्ण करतो. आत्ता आपण ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तर लोकसभा निवडणुकीत आपण पूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण जर पाहिलं तर अनेक प्रस्थापित नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला किंवा पराभव पाहायला लागला, अनेक नवीन चेहऱ्यांना संधी जनतेने दिली आहे. तर काय वाटतं तुम्हाला की ह्या गोष्टीकडे बघून असं वाटतंय की ही जी परिस्थिती लोकसभेला होती, विधानसभेलाही जनता
नवीन चेहऱ्यांना संधी देईल. निश्चितच. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य राहिलं आहे. महाराष्ट्राच्या या मातीनं जेव्हा जेव्हा कुठलीही गोष्ट ही महाराष्ट्रातल्या जनतेला अति झाल्यासारखी वाटली तेव्हा तेव्हा जनतेनं त्याला नकार दिलेला आहे. कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टीज, पण हे आजपर्यंत इतिहासात पाहायला मिळालं आहे. आजची परिस्थिती ही अगदी तशीच आहे. यावेळी महाराष्ट्रातली जनता, सुज्ञ जनता ही नवीन नेतृत्वाला पूरक अशा स्वरूपाचा कौल देईल. वातावरण त्या पद्धतीनं आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवीन नेतृत्व उदयाला येईल. तितकी सक्षम ताकदीचे युवा चेहरे, नवीन नेतृत्व हे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आहे आणि त्यामुळे लोकसभेतल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर किंवा विधानसभेमध्ये सुद्धा येऊ घातलेलं आपण पाहाल की अनेक नवीन चेहरे हे विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि मला वाटतं की हे एक सकारात्मक बाब आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. तर आता आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील जी जनता आहे, उद्या तुम्हाला तिकीट मिळेलच अशी आशा बाळगूयात, मिळालं आणि तुम्ही निवडूनही आलात तर तुम्ही जनतेची कुठली कामं कराल, म्हणजे मला प्राधान्यक्रम काय असेल की सुरुवात तुम्ही कुठून कराल? नाही, अगदी सुंदर प्रश्न आहे तुमचा. कारण की जसं आपण चर्चा केली की मतदारसंघामध्ये अनेक चॅलेंजेस आहेत, अनेक प्रश्न आहेत. इतक्या वर्षामध्ये लोकांना बऱ्याच अपेक्षा होत्या, त्यातही मूलभूत प्रश्न ज्याला आपण म्हणतोय की करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचा एक ब्ल्यूप्रिंट, त्याचा एक एजेंडा आम्ही ऑलरेडी त्याच्यावर काम करतो आहोत. लोकांमधून अनेक चांगले सुझाव येत आहेत. जेव्हापासून मी प्रत्यक्ष राजकारणामध्ये किंवा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांमध्ये वावरतो आहे, तर जिथे जिथे मी जातोय किंवा मग ते लोकांनी टेक्स्ट मेसेजेसच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष बोलण्यातून अनेक जे प्रश्न मांडलेले आहेत त्या सगळ्यांचा संचय करून एक आम्ही त्या एजेंडावर काम करतोय. पण मला येथे आवर्जून सांगावं असं वाटतंय की युवा पिढी, शेतकरी आणि शेतीला पूरक व्यवसाय, युवा पिढीचे सर्व प्रश्न असतील, महिलांच्या संदर्भानं त्यांच्या, म्हणजे मी तुम्हाला अगदी एक किस्सा सांगेल की मला एका महिलेचा फोन आला काही दिवसांपूर्वी, एक आजी असतील बहुतेक त्या, आणि त्यांनी ज्या आत्मीयतेनं सांगितलं की अरे बाबा, माझं आत्ता जेव्हा मी उमेदवारी जाहीर केली की त्यांनी सांगितलं की आमची मुलं सकाळी उठले की कुठल्या तरी नेत्याच्या मागं म्हणून फिरायला जातात आणि ते दिवसभर फिरतात. इकडे आम्ही शेतामध्ये आम्हाला राबवावं लागतं, आमच्या सुना, आमच्या लेकी, आम्ही सगळे दिवसभर राबवतो आणि आमचे करते युवा तरुण हे गावगाडा चालवायच्या नादामध्ये गावभर फिरत असतात. त्याला विरोध नाही आहे, पण ही लोक जातात, संध्याकाळी दारू पिऊन येतात, काही घरात कॉन्ट्रीब्यूट नाहीत. हे चित्र बदललं पाहिजे अशी माझी प्रामाणिक, म्हणजे मी तर असा कार्यकर्ता, मी पहिल्यापासून हे सांगत आलो की माझ्या मागे एक कार्यकर्ता तरी नसेल तरी चालेल, पण मतदारसंघातल्या घराघरामध्ये लोकांना आनंद झाला पाहिजे, त्यासाठी मला काम करायचं आहे. म्हणून त्या माता भगिनींचा आशीर्वाद मला या निमित्तानं हवा आहे. व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एक मोहीम मी आयुष्यभर चालवत आलेलो आहे. मी स्वतः तर निर्व्यसनी आहेच आहे, पण एक 100% तरुण पिढीला कॉन्ट्रीब्यूट करताना असे अनेक उपक्रम करता येईल. पण आपल्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर जर द्यायचं झालं तर सर्वात पहिला प्रश्न पाणी, पिण्याचं पाणी, ज्याच्याविषयी आपण चर्चा केली. मतदारसंघात वापरण्यासाठीचं पाणी, आपला तो भाग सगळा दुष्काळग्रस्त भाग आहे, पण याच्यासाठी निश्चितच काही उपाययोजना करता आल्या असत्या. दुसरं शिक्षणाच्या अनेक संधी आहेत, पण क्वालिटी एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो, तर क्वालिटी एज्युकेशन. आता मी अगदीच रिसेंटली मी जगातल्या 3 मातब्बर देशांमध्ये जाऊन आलो. अमेरिकेमध्ये गेलो, ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठामध्ये मला जाण्याची संधी मिळाली. तिथल्या एका कॉन्फरन्समध्ये मला भाग घेता आला. तिथे आम्ही अनेक शैक्षणिक क्षेत्रातल्या चर्चाही केल्या. अमेरिकेत दौरा असताना 5 विद्यापीठांना तिथल्या मी प्रत्यक्षपणे त्यांच्या तिथे जाऊन विविध चर्चांमध्ये सहभाग केला. तर जग ज्या झपाट्यानं बदलत आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक संधी ज्या प्राप्त होत आहेत, पण त्या शिक्षणाच्या संधी माझ्या मतदारसंघामध्ये पोहोचल्या पाहिजेत. म्हणजे शिक्षण आज ज्या मतदारसंघामध्ये शिक्षणासंदर्भाचं वातावरण आहे, तर मला असं वाटतं की क्वालिटी एज्युकेशनवर फोकस असला पाहिजे आणि त्यासाठी एक कुठलं तरी चांगलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय कीर्तीची संस्था जर मतदारसंघात आली तर त्यातून लोकांना रोजगारही मिळेल, शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनही मिळेल आणि तिथल्या लोकांना, विद्यार्थ्यांना एक चांगले शिक्षणाचे, म्हणजे शिक्षण, पाणी, रोजगार. MIDCचा विषय आपण केला की रोजगार. आज मी पुण्यासारख्या ठिकाणी पाहतो, तुम्ही ओला बुक करा, उबेर बुक करा, टॅक्सीही करा, कुठल्याही ड्रायव्हरला विचारा, तो सांगतो गाव कुठलं, तर बीड, जालना. अख्खा मराठवाडा इकडे येतोय. मी मराठवाड्यासाठीची एक फार मोठी मुवमेंट चालवतोय गेली 13 वर्ष झालं पुण्यामध्ये, 2010 पासून.
आणि ज्यावेळी 2010ला आम्ही ती मुवमेंट चालू केली होती त्याने आम्ही अपील केलं होतं लोकांना की मराठवाड्यातल्या विविध संघटना आपण एकत्र येऊया. आणि 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे, आपल्याला माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्यानंतर जवळपास 13 महिन्यानंतर मराठवाडा हा भूभाग निजामाच्या तावडीतून स्वतंत्र झाला आणि त्याचा एक जल्लोष आपण साजरा केला पाहिजे. तो एक राष्ट्रीय उत्सव आहे आणि तो राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यासाठी मराठवाड्यातल्या अनेक संघटना, 27पेक्षा जास्त संघटना मी एकत्र आणल्या. पण आज त्या माध्यमातून मराठवाड्याच्या सगळ्या लोकांशी जो संपर्क आहे, जे एक नेटवर्क तयार झालं आहे, त्यातही मी पाहतो की लोक फार आवडीने पुण्यासारख्या ठिकाणी येत नाही. अनेकांच्या मजबुरी आहेत. म्हणजे ह्याच जर गोष्टी आपल्याला आपल्या भूभागामध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, काही चांगले प्रोजेक्ट आले आणि त्या माध्यमातून लोकांना जर हे मिळालं, तर जर आपल्या इकॉनॉमी त्यांनी आपल्या भागातली ती स्ट्रेंथन होईलच, पण लोकांना आपल्या घरच्यांबरोबर आपल्या मातीशी नाळ अबाधित ठेवून तिथेही आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रयत्नशील राहून करता येईल. म्हणून मला मूलतः पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, माता भगिनींचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न आणि रोजगार या 5 एजेंड्यावर मला काम करायचं आहे. हाच माझा एजेंडा असणार आहे. मी काही अगदी हवेत काही आश्वासनं लोकांना करणार नाही, पण मला विश्वास आहे की या 5ही संदर्भानं मी फार चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. मी करत आलेलो आहे, म्हणून मला तो विश्वास आहे. तर मला निश्चितच असं वाटतं की हे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे दुर्दैवानं आत्ता आपल्याला त्यावर चर्चा करावी लागते. तशी वेळ यायला नको होती, कारण की जसं आपण उल्लेख केला की पाण्यासारखा प्रश्न अतिशय मूलभूत प्रश्न आहे तो. आणि या मूलभूत प्रश्नावर आपल्याला आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर आणि इतक्या दिवसानंतरही पुन्हा त्यावरच चर्चा करावी लागत असेल तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काही असेल असं मला वाटत नाही. धन्यवाद महेशजी, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप छान वाटलं. आमच्या टीम अनफिल्टर्ड विषयच्या वतीने आपल्या पुढील भावी राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण सुद्धा अगदी वेळात वेळ काढून आणि आपल्या या अतिशय स्तुत्य उपक्रमामध्ये सहभागी होणे योग्य मला समजलं. या माध्यमातून मलाही मनसोक्त व्यक्त होता आलं. आपल्या संपूर्ण टीमचे मी मनापासून धन्यवाद देतो. आपली साथ दैव अशीच राहू देत. धन्यवाद.